church. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. देवाला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार तुमच्या समोर देवाची स्तुती आणि आराधना करण्याकरता आपण सर्व एकत्र मिळून देवाची आराधना करू. दावीद म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, तो मला सहाय्य पुरवतो. या आकाश आणि सृष्टी निर्माण करणाऱ्या परमेश्वराची आम्ही स्तुती आणि आराधना करत आहोत. हालेलुया. जग आणि जगातल्या सर्व गोष्टी ज्या त्याने निर्माण केल्या त्या देवाची आम्ही आज स्तुती आणि आराधना करणार आहोत. या आपलं अंतःकरण, आपलं मन तयार करू. आपल्या जीवनात असलेली सर्व निराशा, सर्व काळजी, सर्व चिंता, आमची सर्व परिस्थिती आमचा प्रभू जाणतो. आज जर आम्ही निराश असेल, जर आम्ही भयभीत असेल, आता सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणामुळे कदाचित अनेक लोक निराश असतील, पण माझी खात्री आहे ज्यावेळेस आम्ही जिवंत देवाची, ज्याने आकाश आणि पृथ्वी आणि तुम्हाला आम्हाला निर्माण केलं, त्याची स्तुती आणि त्याची आराधना विश्वासाने केली, तर निश्चित आमच्या जीवनाला तो आनंदाने भरेल ही माझी खात्री आहे. हालेलुया. आणि या त्या विश्वासानं आणि त्या आशेने पुन्हा एक वार आपण देवाची स्तुती करू. मेरे यीशु, मेरे यीशु, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं तेरे जैसा, कोई नहीं तेरे जैसा, कोई नहीं तेरे जैसा. मेरे यीशु, मेरे यीशु, तेरे जैसा कोई नहीं. आमीन. मेरे यीशु, मेरे यीशु, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं तेरे जैसा, 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 कोई नहीं तेरे जैसा. यीशु, मेरे यीशु, तेरे जैसा कोई नहीं. हालेलुया. मेरे यीशु, मेरे यीशु, तेरे जैसा कोई नहीं. मेरे स्वामी नाथ मेरे, मेरे स्वामी
यीशु मेरे यीशु तेरे जैसा कोई नहीं मेरे यीशु मेरे यीशु तेरे जैसा कोई नहीं गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा तुम भी मिले या मिले खुशी तुम भी मिले या मिले खुशी गाओ तुम भी मिले या मिले खुशी तुम भी मिले या मिले खुशी यीशु नाम को न भुलाऊंगा गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा दुनिया में सब सुख भरे जो है प्रभु नाम ही एक मित्र है दुनिया में सब सुख भरे जो है प्रभु नाम ही एक मित्र है दुनिया में सब सुख भरे जो है प्रभु नाम ही एक मित्र है दुनिया में सब सुख भरे जो है प्रभु नाम ही एक मित्र है भज ले रे बंदे ये नाम को 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 वरना पीछे पछताएगा गाते गाते नाम को जीवन ही कट जाएगा गाते गाते नाम को जीवन ही कट जाएगा तुम भी मिले या मिले खुशी तुम भी मिले या मिले खुशी यीशु नाम को न भुलाऊंगा गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा गाते गाते प्रभु नाम को जीवन ही कट जाएगा अंधों को देना लंगड़ों को तो पाप देता है केवल यीशु नाम अंधे को देना लंगड़े को तो पाप देता है केवल यीशु नाम अंधे को देना लंगड़े को तो पाप देता है केवल यीशु नाम अंधे को देना लंगड़े को तो पाप देता है केवल यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम गाओ यीशु नाम 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 अंधे को देना लंगड़े को तो पाप देता है केवल यीशु नाम अंधे को देना लंगड़े को तो पाप देता है केवल यीशु नाम भज ले रे नाम बार बार 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 भज ले
हेच आमचं जीवन आहे. या परिस्थितीमध्ये जर आम्ही देवाची आराधना करू, देवाला उंच करू, त्याला सन्मान देऊ, परिस्थिती कशी असो, पण जर आम्ही देवाचं नाव आमच्या मुखामध्ये घेऊ, आम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. हालेलुया. नवा कराराचं रक्त पापाची क्षमा होण्यासाठी येशूनी पुष्कळांच्या किर्ता होती. हालेलुया. कृपेच्या समृद्धी पलीकडे त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी करून मिळवलेली मुक्ती म्हणजेच आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. हालेलुया. आम्ही क्षमा पावलेले लोक आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत. आणि निवडलेले लोक ज्यावेळेस देवाची एकत्र मिळून आराधना करतात, त्यावेळेस सैतानाची सत्ता ही आमच्या पायाखाली परमेश्वर तोडण्याचं सामर्थ्य आम्हाला देतो. हालेलुया. हालेलुया. आमचं जीवन आज देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आमचा प्रभू आहे. का नाही? आज आराधना करताना हे आमचं हृदय जे आहे, हे आमचं अंतःकरण जे आहे, ते अंतःकरण पवित्र आत्म्याच्या हातात देऊ. कारण आज गरज आहे. जगामध्ये परिस्थिती काय आहे हे आपण पाहत आहोत. या परिस्थितीमध्ये जरी सर्व लॉकडाऊन असलं तरी आमचं अंतःकरण जे आहे देवाचं मंदिर आहे. त्या पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आज आपण सर्व मिळून आपलं जीवन त्याच्या हातात सोपवूया. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. पवित्र आत्मा का मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. पवित्र आत्मा का मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मुझको परमेश्वर ने सामर्थ प्रेम और संयम का आत्मा दिया. मुझको परमेश्वर ने सामर्थ प्रेम और संयम का आत्मा दिया. भय का नहीं, बैर का नहीं, भय का नहीं, बैर का नहीं, ना संयम का आत्मा दिया. भय का नहीं, बैर का नहीं, ना संयम का आत्मा दिया. पवित्र आत्मा का मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. पवित्र आत्मा का मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. मंदिर हूँ मैं, मंदिर हूँ मैं, परमेश्वर का मंदिर हूँ मैं. देवाचं मंदिर आज आमचं जीवन. जगात परिस्थिती कशी आहे त्याकडे लक्ष न देता जर पियानो आमचं अंतःकरण जर पवित्र आत्म्याच्या हातामध्ये जर दिलं, तर पवित्र आत्मा आम्हाला सांगेल, मेरा ये जीवन, मेरी हर सांस, मेरा ये जीवन, मेरी हर सांस, मुक्तिदाता पे कुर्बान. मेरा ये जीवन, मेरी हर सांस, मेरा ये जीवन,
की नैया को खेते हुए, दुख और मुसीबत के भवसागर में जीवन की नैया को खेते हुए पहुंचूंगा अनंत घर में अपने, विश्वास रखूंगा यीशु पर मैं, पहुंचूंगा अनंत घर में अपने, विश्वास रखूंगा यीशु पर मैं, यात्रा करूंगा रख उस पे नजर, युद्ध करूंगा यीशु के खातिर, मेरा ये जीवन मेरी हर सांस मुक्तिदाता पे कुर्बान, मेरा ये जीवन मेरी हर सांस मुक्तिदाता पे कुर्बान, मुक्तिदाता पे कुर्बान. माझं जीवन, माझा श्वास माझ्या प्रभूचा आहे. त्याने आपलं अनमोल रक्त देऊन तुम्हाला आम्हाला खंडणी भरून आपलं मोल देऊन विकत घेतलेलं आहे. आम्ही त्याच्या कृपेमध्ये आहोत. त्याच्या पवित्र पंखाखालची सावली प्रियानो तुम्हाला आणि मला आहे. त्या सावलीमध्ये आम्हाला कुठल्याच सैतानाची बाधा होणार नाही. जर निराश आणि हताश जर आम्ही असू तर आज या आपलं जीवन त्या पवित्र पंखाखाली, त्या पवित्र पंखाखालच्या आश्रयाला आम्ही येऊ. तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही. त्याचा करार जो अब्रामाशी होता तोच करार आज तुमच्या आमच्या बरोबर पण आहे. आणि म्हणून आज या भूतलावर आम्ही जिवंत देवाची आराधना करत आहोत. तो होता, तो आहे आणि तो पुढे असणार, हे अभिवचन त्याचं तुम्हाला आणि आम्हाला आहे. आज जग कुठल्या मार्गाने चालत आहे ते आपण सर्व पाहत आहोत. पण आम्ही जो वधस्तंभ त्याने आम्हाला दिलेला आहे, त्या वधस्तंभाचा अभिमान आणि त्या वधस्तंभाचं सहाय्य आमच्या जीवनाला बदलणार आहे. तो मृत झाला आमच्यासाठी तरी पुन्हा उठला, यासाठी की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. पेत्राला प्रभू बोलतो की तुला कुठल्या मांस आणि रक्ताने नव्हे तर परमेश्वराने सुचवलं की तू मी ख्रिस्त आहे. आज अनेक लोक मांस आणि रक्त या बलिदानामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहे, पण आमच्यासाठी ते क्रूसावर बलिदान झालं. आणि ख्रिस्त म्हटलेला खडक जो त्या खडकावर त्यांनी तुम्हाला आम्हाला ठेवलं. आणि म्हणून तो म्हणतो मृत झालो तरी पहा सदा जीवंत आहे. मी जो अल्फा मी ओमेगा, 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 मीच होतो मीच आहे मीच पुढे असणार.
शेवटला सदा जिवंत आहे. मृत झालो तरी पहा सदा जिवंत आहे. मृत झालो तरी पहा सदा जिवंत आहे. मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा. मज मेघा रूढ होता हर नेत्र पाहना. मज मेघा रूढ होता हर नेत्र पाहना. सारे वंश मज मोळे उडी मारून घेणार. सारे वंश मज मोळे उडी मारून घेणार. मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा, मी जो अल्फा मी ओमेगा. मीच होतो मीच आहे मीच पुढे असणार. मी अनादी मी अनंत मज धन्यवाद द्या. मी अनादी मी अनंत मज धन्यवाद द्या. तो अनादी अनंत परमेश्वर, हे आपण त्याला धन्यवाद देऊ. आपलं मुख पुढं करून आपण त्याला धन्यवाद देऊ. हालेलुया, 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 हालेलुया. तेरी जय हो प्रभू, तेरी जय हो प्रभू. तुला मान सन्मान आदर प्रशंसा सर्व काळ असो. हालेलुया. तू पवित्र देव आहेस, तू पवित्र देव आहेस, तू पवित्र देव आहेस प्रभू. तुझ्या येण्याचे दिवस जवळ आले प्रभू. आज आम्ही पाहत आहोत की त्याचे पडघम वाजत आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही तुला उंच करतो, आम्ही दयेची याचना करतो प्रभू. आमच्या लोकांवर तुझी दया असू दे, तुझ्या निवडलेल्या लोकांवर तुझी दया असू दे, तुझी कृपा असू दे. पवित्र पवित्र परम पवित्र यीशु है, परम पवित्र. हे आपण मिळून गाऊ. पवित्र पवित्र परम पवित्र यीशु है, परम पवित्र. जो था जो है आने वाला यीशु है, परम पवित्र. जो था जो है आने वाला यीशु है, परम पवित्र. अब मैं न जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा. अब मैं न जीवन गवाऊंगा, तेरे लिए ही मैं जीऊंगा. जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा. जो भी खोया तुझ में मैं पाऊंगा, तुझ में मैं आनंद मनाऊंगा. या परिस्थितीमध्ये आमचं जीवन हरवलेलं असेल, हालेलुया. या परिस्थितीमध्ये आज आम्ही भयभीत असेल, भयान अशा परिस्थितीमध्ये
जर आम्ही निराश असेल तर प्रियांनो, आज ती सर्व निराशा, ते सर्व भय, ती सर्व काळजी, ती सर्व चिंता प्रभू म्हणतो माझ्यावर टाक. मी तुझ्या जवळ आहे, मी तुझी काळजी करेन, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. म्हणून त्याला आपण सर्व मिळून धन्यवाद देऊ. धन्यवाद, 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 धन्यवाद. तेरी जय हो, तेरी जय हो, तेरी जय हो सर्वदा. तेरी जय हो, तेरी जय, तेरी जय हो सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र, पवित्र, पवित्रांचं देव, त्याला गौरव, मान, महिमा, सन्मान, आदर आणि प्रशंसा आज आम्ही आराधनेद्वारे देत आहोत. तो आपल्या संती आहे, तो प्रत्येकाला पाहत आहे, त्याचे नेत्र प्रत्येकाला पाहत आहे. आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपला प्रभू आपली परिस्थिती ध्यानत आहे. त्यामुळे आपली सर्व काळजी, चिंता पुन्हा एक वार त्याच्यावर टाकू. म्हणून मज जोडी प्रभू तुझशी तव सादाओनी मज घे तव खुशीशी प्रभू मज जोडी प्रभू तुझशी तव सादाओनी मज घे तव खुशीशी प्रभू घेओ. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. प्रभू तुझ्या आश्रयाला आम्ही येत आहोत. प्रभू आम्ही तुझं ओठ घ्यावं इच्छितो. प्रभू तू दिलेला वधस्तंभ आज आम्ही बाजूला न ठेवता या परिस्थितीमध्ये रोज आम्ही तो वधस्तंभ घेऊ. तुझ्या मार्गामध्ये चाल. आमचं जीवन हे तुझं आहे. तू आम्हाला सहाय्य करू. तू आमच्या बरोबर राहा. प्रभू आमच्या सर्व मंडळीतल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीसाठी मी तुला धन्यवाद देतो. या परिस्थितीमध्ये प्रभू तू प्रत्येकाचा सांभाळ केलास. कोणालाही कुठली बाधा झाली नाही प्रभू. ही केवळ आणि केवळ तुझी दया आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तुझी आराधनेसाठी. प्रभू ही आराधना तू मान्य केलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू आज आमचं अंतःकरण आम्ही उघडतो. जीवानी तुझ्या प्रिय दासा करवे प्रभू तू देणार आहे. ती स्वीकारण्याकरता प्रभू आमचं अंतःकरण आणि आमचं मन तू तयार कर. धन्यवाद प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस. मान, सन्मान, गौरव, आदर, प्रशंसा सर्व तुला देऊ. ही लहान विनंती माझं धन्यतारक येशू याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन.
आमेन. हालेलुया. पुढील वेळ वचन ऐकण्याचे आहे. या आपला अंतःकरण तयार करू आणि प्रभूचे प्रिय दास पास्टर जोसेफ पवार, जीसस लव्ह फेलोशिप लोणी काळभोर यामधून आपल्या सर्वांना वचनामधून सांगेल. या आपलं अंतःकरण तयार करू, आपलं मन तयार करू आणि जिवंत देवाची वाणी आपण ऐकू. हालेलुया. शालोम. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. सुंदरशा आराधनेनंतर आज पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनाकडे वळूयात. माझी खात्री आहे या दिवसांमध्ये देवाचं वचन आपल्याला आधार आहे, देवाचं वचन आपलं सांत्वन करत आहे, देवाचं वचन आपल्याला आशा देत आहे. आणि जे प्रभूचं वचन जिवंत वचन आहे, जे कधी न बदलणार आहे, त्या वचनाला आपण धरून या दिवसामध्ये आपण हे दिवस जे कठीण दिवस आहेत त्या दिवसाला सामोरं जाऊ. माझी खात्री आहे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तुमचं संरक्षण तो करत आहे. या परिस्थितीमध्ये प्रभू तुमच्यावर उत्तम मेंढपाळासारखा चालत आहे आणि निश्चित रीतीने या दिवसामध्ये परमेश्वर देवाचा आत्मा तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. या आपण प्रार्थना करू. देवाच्या वचनाकडे वळूया. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझा आकाशाचा पृथ्वीचं निर्माण करत आहेस. आज पुन्हा एक वार तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो. पवित्र आत्म्या, आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आज तुला इन्व्हाइट करतो. आम्ही म्हणतो, ये पवित्र आत्म्या, आमचा प्रत्येकाचा ताबा घे. आज आम्हाला तुझ्या वचनाची भूक आणि तहान लागू दे. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला ऐकणारे कान, समजदार अंतःकरण दे. पवित्र आत्म्या, आज येशूच्या नावामध्ये हे जीवन आमच्या जीवनाला, हे वचन प्रभू तुझं वचन आमच्या जीवनाला बदलणारं, सामर्थ्य देणारं, प्रभू सशक्त करणारा सासू दे आणि परिस्थितीवर विजय मिळवून देणारं हे तुझं वचन आज आम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहोत. आम्ही म्हणतो, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे, तुझी दासी ऐकत आहे. सैतानाला, सर्व सैतानाच्या शक्तीने आम्ही बांधून टाकतो आणि म्हणतो, सैतान हरलेला आहे, येशू विजय आहे आणि आम्ही महाविजेते आहोत. धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आपण पवित्र शास्त्रामधून 10 लोक जे लॉकडाऊन झाले त्यांच्या जीवनामधून आपण शिकणार आहोत. लॉकडाऊन ही परिस्थिती काही नवीन नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो अनेक वेळेस देवाच्या लोकांना या परिस्थितीतून जावं लागलं, या वेळेतून जावं लागलं आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत देवाच्या प्रश्नामधून 10 लोक. आणि जो शेवटला 10वा आहे तो व्यक्ती फार इंटरेस्टिंग आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही संपूर्ण संदेश आज आपण ऐकावा. उत्पत्ती याच्या 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो परमेश्वराने जी आकाश पृथ्वी निर्माण केली आणि जे लोक परमेश्वर निर्माण केले. आम्ही पाहतो ते दुष्टाईनं भरलेले असे होते, त्यांच्या मनातल्या कल्पना देखील दुष्ट होत्या आणि परमेश्वराला त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचा अनुताप झाला आणि म्हणून परमेश्वराने निर्णय घेतला की मी या सृष्टीचा नाश करेन, पाण्याने बुडून नाश करेन. आणि त्यावेळेस देवाचं वचन आपलं सांगतं, परमेश्वराने एक मनुष्य त्याला सापडला जो सात्विक होता, जो धार्मिक होता, देवाला भिवून चालणारा. सात्विक मनुष्य कोण असतो? तो परमेश्वराला भिवून चालणारा असतो. एका ठिकाणी आपण पाहतो, एका बाजूला संपूर्ण सृष्टी भ्रष्ट झाली होती, दुष्ट वृत्ती, दुष्ट कल्पना आणि दुष्टाईने भरलेली असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी होता जो आपल्या परिवाराला घेऊन देवाचं भय बाळगत होता. आणि परमेश्वराने नोहाला, त्याचं नाव नोह होता, आणि नोहाला परमेश्वराने सांगितलं की काय होणार आहे. त्याची आपण असं म्हणून पूर्वकल्पना परमेश्वराने त्याला दिली आणि एक तारू बांधायला त्याला लावला आणि नोहाने एक तारू बांधला आणि त्या तारूमध्ये परमेश्वराचं वचन सांगतं 8 लोक आणि काही प्राणी असे गेले. आणि नोहाचा जो लॉकडाऊन पिरियड होता तो, प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, 1 वर्ष आणि 1 महिना म्हणजे 13 महिने जवळजवळ नोहा एका तारूमध्ये त्याच्या परिवाराबरोबर आतमध्ये बसून होता. तो एकही दिवस बाहेर आला नाही, तो बाहेर गेला नाही. आणि लॉकडाऊन परिस्थिती आपण जर पाहिली आज आपल्या संपूर्ण जवळजवळ जगामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे, ही परिस्थिती माझ्या प्रियांनो
आणणारा परमेश्वर आहे. आणि त्या परिस्थितीमधून दोन गोष्टी घडतात प्रियानो. पहिली गोष्ट तर मंडळीसाठी, देवाच्या निवडलेल्यांसाठी काहीतरी शिकता येतं, काहीतरी खास परमेश्वर त्यांना सांगत असतो, शिकवत असतो. आणि दुसऱ्या बाजूला जगाला परमेश्वर पुन्हा एकदा दाखवून देतो की जर जगिक लोकांनी किंवा जगातल्या लोकांनी जर ते देवाकडे वळले नाही तर परमेश्वर कशा प्रकारे न्याय करू शकतो. आपल्याला तिकडे जायचं नाही, पण महत्वाची गोष्ट मंडळीसाठी आपण पाहणार आहोत. सो नोहा त्याच्या परिवाराबरोबर आत गेला. 13 महिने तो आतमध्ये होता. त्याने परमेश्वराचा चांगुलपणा पाहिला, त्याने परमेश्वराचा पुरवठा त्याने अनुभवला. आणि त्यानंतर मृत्यूचा जो पूर होता, मृत्यू आणणारा जी परिस्थिती, त्यामधून परमेश्वर त्याला सुखरूप बाहेर काढले. आणि आज माझी प्रार्थना आहे, माझा विश्वास आहे, जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या गुप्तस्थळी बसलेलो असेल, नोहा गुप्तस्थळी बसला होता, आणि जर तुम्ही आणि मी देवाच्या सावलीमध्ये असेल, परमेश्वराच्या छायेखाली असेल, तर माझी खात्री आहे हा मृत्यूचा जंतू तुमच्या माझ्यावर कार्य करणार नाही. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो उत्पत्ती याचा 8वा अध्याय आणि 14व्या वचनापासून आपण पुढे पाहतो. मी वाचतो तुमच्यासाठी. उत्पत्ती 8वा अध्याय 14 वचन. दुसऱ्या महिन्याच्या 27व्या दिवशी जमीन खडखडीत वाढली. मग देव नोहाला म्हणाला. लॉकडाऊन करणारा परमेश्वर होता आणि लॉक ओपन करणारा देखील परमेश्वर होता. ओके, आम्हाला माहित नाही, रिसेंटली आपण न्यूजमध्ये बघत आहोत 4था लॉकडाऊनच्या तयारीमध्ये आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो परमेश्वराने तो दिवस ठरवला होता. देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ. आणि बाहेर आल्यानंतर माझ्या प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट, त्याचा लॉकडाऊन संपल्यानंतर देवाने त्याला 3 आशीर्वाद दिले. परमेश्वर त्यास म्हणाला, पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर भौगोलिक होतील. ओके, संतती विपुल होईल, फलद्रूप होईल आणि भौगोलिक असे होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांस देव केला. आणि त्यांच्याद्वारे प्राणी देखील बहुगुणित झाले, फलद्रूप झाले, बहुगुणित झाले. ओके, त्यांची संतती वाढली आणि तशाच प्रकारे नोहाची संतती देखील वाढली. तो फलद्रूप झाला, बहुगुणित झाला. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर नोहाला परमेश्वराने, देवाने लँडवर, भूमीवरती अधिकार दिला. आय एम शुअर या लॉकडाऊन नंतर आपण बाहेर येऊ, जर आपण देवाने सांगितलेल्या गोष्टी जर करू, परमेश्वराच्या छत्रछायेखाली बसू. नोहा, माझी खात्री आहे, विश्वास आहे माझा की नोहा त्या ठिकाणी बसून त्यांनी इतर गोष्टी केल्या नाही. होय, त्याला त्या प्राण्यांना अन्न द्यायचं होतं, त्या गोष्टी त्यांनी केल्या, परंतु नोहाने, त्याच्या परिवाराने परमेश्वराची आराधना केली असेल, देवाची आठवण त्यांनी केली असेल, त्याचे आभार त्यांनी मानले असतील. आणि माझ्या प्रिय लोक, आम्ही आज लॉकडाऊन असताना आम्ही आभार मानतो का? परमेश्वराला धन्यवाद देतो का? निश्चितरीत्या नोहाने या गोष्टी केल्या असतील. त्यामुळे परमेश्वराने, देवाचं वचन सांगतं, त्याला बाहेर आल्यानंतर संपूर्ण भूमीचा अधिकार दिला. हालेलुया. देव या लॉकडाऊन मधून बाहेर आल्यानंतर आम्हाला खास अधिकार देणार आहे. आणि तो अधिकार परमेश्वराने त्याला देव केला. ओके, नोहा जणू काय त्यावेळेस त्या संपूर्ण भूमीचा मालक असल्यासारखा होता. आणि परमेश्वराच्या तो भयात असल्यामुळे परमेश्वराने त्याला लॉकडाऊन मधून सुखरूपरीतीने बाहेर आणलं. दुसरा व्यक्ती आपण पाहू, त्यानंतर अब्राहम. देवाचं वचन म्हणून सांगतं, ज्यावेळेस अब्राहम तो परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, वचनाप्रमाणे तो निघाला. आणि त्यानंतर उत्पत्ती याच्या आपण पाहतो 13व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस त्या ठिकाणी असं म्हटलं देशात दुष्काळ पडला. उत्पत्ती 12वा अध्याय 10 वचन म्हटलं. आणि ज्या देशामध्ये तो होता त्या ठिकाणी दुष्काळ पडला. आणि तेव्हा काही दिवस जाऊन तो मिस्रामध्ये राहिला. आणि मिस्राची परिस्थिती जर बघितली तुम्ही, तो संपूर्ण अध्याय पाहिला, तर ती लॉकडाऊन परिस्थिती अशी होती. अब्राहम त्या मिस्र देशामध्ये एक लॉकडाऊन परिस्थितीमध्ये होता, बंदिस्त अवस्थेमध्ये होता. आणि अशा अवस्थेमध्ये असताना देवाचं वचन मला सांगतो, 13वा अध्याय जेव्हा सुरू होतो, फार सुंदर सुरुवात आहे 13व्या अध्यायाची. आणि मग असं म्हटलेलं आहे, अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून नेगेबकडे गेला. तो नेगेब या भूमीकडे परत आला. आणि पुढे असं म्हटलेलं दुसरं वचन, तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न झाला. हालेलुया. तो संपन्न होता. सोने,
रूपे आणि कळप काय दर्शवतो? एक प्रॉस्पेरिटी दर्शवतो, नाही का, एक आशीर्वाद दर्शवतो. आणि आमच्यासाठी निश्चित रीतीने सोनं काय आहे? तुझं वचन सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा, दावीद म्हणतो हे मला प्रिय आहे, हे मौल्यवान आहे, 52 कशी सोन्यापेक्षा. सो या लॉकडाऊन नंतर परमेश्वराने अब्रामाला लॉकडाऊन नंतर बाहेर आणलं, त्यावेळेस त्याला सोनं रूपदेव केलं. या लॉकडाऊन नंतर परमेश्वर आम्हाला मिस्ट्रीज, या लॉकडाऊन मध्ये मिस्ट्रीज रिव्हील करताय, रहस्य विदित करताय. हालेलुया. ज्ञानाचं गुप्त निधी माझ्या प्रियानो मंडळीला तू देत आहे, जे जगाकडे नाही, जे जगाला माहित नाही. त्यामुळं ज्यावेळेस शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचे आणि ते म्हणायचे, प्रभू तू लाखलांमधून बोलतोस आणि बराच वेळेस ऐकणाऱ्यांना समजत नाही. प्रभू त्यांना एक वेळेस म्हणाल देखील ते त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये परमेश्वर आज अनेक लोकांना, मंडळीला, जगभरच्या मंडळीला तो मिस्ट्रीज ओपन करताय. सो सोनं, रूप, कळप म्हटलं नाही. कळप काय आहे? मिनिस्ट्री ग्रोथ आहे. आय बिलीव्ह जर आम्ही देवाच्या परमेश्वराच्या मार्गात आम्ही असू, तसा अब्राम परमेश्वराच्या मार्गात होता, जर तशा प्रकारे आम्ही विश्वास दर्शविला, अब्रामाने देवावरती विश्वास दर्शवला, तो देवाने सांगितलेल्या गोष्टी करत असेल आणि तसं असेल तर निश्चित रीतीने परमेश्वर मिस्ट्रीज, रहस्य रिव्हील केल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रकारचा आशीर्वाद पडती आमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. पुढे आम्ही पाहतो माझ्या प्रिय याकोब देखील एक दुष्काळग्रस्त परिस्थितीतून तो गेला. आणि आपण जर बघितलं तर ज्यावेळेस त्या काळी दुष्काळ पडला, म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं मिस्राकडे याकोबाने आपली पोरं पाठवली. पण त्याआधी याकोबाचा लाडका पुत्र योसेफ जो होता, तो आपल्याला माहिती आहे भावाने त्याला विकून टाकलं होतं. आणि याकोबाला एक कल्पना होती. याकोबाला असं दर्शवण्यात आलं होतं की तो मारलेला आहे, त्याला हिस्त्रपशूंनी खाल्लेला आहे. तुम्ही जर बघितलं तर त्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एक गुड न्यूज, हालेलुया, एक उत्तम बातमी याकोबाकडे आली. आणि ती काय होती तर उत्पत्ती याचा 45 अध्याय आणि 27 वचन. उत्पत्ती 45 आणि 27 वचन म्हणतं, मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठविलेल्या गाड्या पाहिल्या, तेव्हा त्याच्या जिवांत जीव आला. हालेलुया. त्याच्या जिवांत जीव आला आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन. आणि माझ्या प्रियांनो, पहा काय ऐकलं त्यांनी. देवाचं वचन म्हणतं योसेफाने पाठवलेल्या गाड्या आलेले, एक उत्तम बातमी, गुड न्यूज याकोबाकडे आली. आणि परमेश्वराने त्याला त्या परिस्थितीमध्ये एक उत्तम बातमी दिली, ती होती की योसेफ जिवंत आहे, त्याचा लाडका पुत्र जिवंत आहे. हालेलुया. बराच वेळेस आम्हाला असं वाटतं ना की आम्ही लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आहोत, दुष्काळ आहे, परिस्थिती बिकट आहे आणि सगळं संपलेलं आहे, आमच्या जीवनातलं जे आम्हाला प्रिय असतं ते संपलेलं आहे का, ते मरमूट पावलेलं आहे का. माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही याकोबासारखे परमेश्वरावर भाव ठेवणारे असू, जर याकोबा परमेश्वरावर भाव ठेवणार होता, जवळजवळ 30 वर्ष तो लाबानाच्या घरात राहिला आणि त्या लाबानाच्या घरामध्ये त्याची फसवणूक झाली. आणि प्रेरणा परंतु एका दिवशी तो ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं त्याने बेथेल या ठिकाणी पुन्हा एक वार जाऊन वेदी बांधली. तिथे त्यांनी ते देव सोडून देण्यासाठी त्याच्या परिवाराला सांगितलं. एक त्याच्या जीवनात युटर्न आला आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्याच्या जीवनामध्ये एक वेगळा प्रकारचा याकोब आम्ही पाहतो प्रेरणा. इनफॅक्ट त्याचं नाव देखील बदलण्यात आलं. याकोबाला इस्रायल हे नाव देण्यात आलं. हालेलुया. याकोब ह्या शब्दाचा अर्थ होतो, निश्चित रीतीने एक अर्थ होतो फसवणारा, पण तुम्ही जर बघितलं तर त्याचा खऱ्या अर्थाने याकोबाचा शब्दाचा अर्थ होतो तो त्या हिल इंग्लिशमध्ये म्हटलेले हिलला धरून तो बाहेर येणारा असा, स्ट्रगल करून बाहेर येणारा, स्ट्रगल करून हिलला धरून बाहेर येणारा त्या. आणि आम्ही जर पाहिजे याकोबाचा जन्म देखील तशा प्रकारे झाला. तो आपल्या भावाचा ती एक वाटी धरून तो बाहेर आला, नाही का, भावाला धरून तो बाहेर आला. आणि त्याने ती हार खाल्ली नाही, आपण आज म्हणू शकतो हार खाल्ली नाही. त्यावेळेस त्याची याकोबाची झोंबी झाली त्या देवताबरोबर, त्यावेळेस तो रात्रभर लढत राहिला, तो हारला नाही. प्रियांनो, या परिस्थितीमध्ये हरू नका. तुम्ही धरून राहा जे तुमच्या हातामध्ये देवाने दिलेले. काय दिलेलं आहे?
देवाचं वचन दिलेलं आहे. धरून राहा. हालेलुया. आणि धरून राहिल्यामुळे याकोब तो धरून राहिल्यामुळे परमेश्वराने एक वेळ आली, त्याला एक गुड न्यूज दिली. आणि ती गुड न्यूज होती, त्याचा पुत्र जिवंत होता. तितकंच काय तर त्याला घ्यायला गाड्या आल्या होत्या. हालेलुया. आणि त्या ठिकाणाहून पुढे आपण पाहतो, मग ज्यावेळेस तो मिस्र देशात गेला त्यावेळेस परमेश्वराने एक असं ठिकाण तयार केलं होतं. त्या ठिकाणाला गोशेन प्रांत म्हटलं गेलं. आणि मिस्र देशामधला सर्वात सुंदर प्रांत, ज्या ठिकाणी भरपूर पाणी होतं आणि भरपूर चारा होता, हिरवळ होती, असा प्रांत याकोबाला मिळाला. सो आपण असं म्हणू शकतो, इव्हन त्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये, मिस्र देशाच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये देखील जर तुम्ही बघितलं तर ज्या ठिकाणी इस्रायल लोक राहिले त्या ठिकाणी वाळवंट नव्हता, रखरख नव्हती, त्या ठिकाणी एक हिरवळ होती. कारण मिस्त्री लोक, देवाचं वचन आपल्याला सांगतात, मिस्त्री लोक जे होते त्यांना मेंढपाळ लोक आवडत नव्हते. आणि आपण जर बघितलं तर योसेफ फारोकडे जातो, मग ते सगळे मेंढपाळ आहेत, हे सगळे मेंढर पाळणारे लोक आहेत. यांना इकडे इतरत्र ठेवणं काय फायदा नाही. परमेश्वर क्षमा करा, फारो योसेफा तर्फे त्याला सांगतो की गोशेन प्रांत निवड आणि त्या ठिकाणी तू त्यांना ठेव. आणि गोशेन प्रांत म्हणजे एक सुंदर सुजलाम असं एक फर्टाईल लँड मध्ये परमेश्वराने त्यांना ठेवलं. हालेलुया. सो आज माझे प्रेम, आम्ही पाहतो लोक रस्त्यावरून चालत आहेत, हजारो किलोमीटर लोक चालत आहेत, सायकलवर जात आहे, ट्रकमध्ये बसून जात आहे. आणि दुर्दैव मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो तशा त्या ट्रकचा ऍक्सिडेंट, रेल्वेचा ऍक्सिडेंट, अतिशय महाभयंकर परिस्थिती आहे. लोकांना प्रियानो अन्न नाही खाण्यासाठी 3-3 दिवस लोक उपाशी चालत आहे, पाणी देखील ठीक प्यायला मिळत नाही. आणि असं असताना प्रियानो, तुम्ही आणि मी पहा, आमच्यासाठी अन्न आहे, पाणी आहे, निवारा आहे. आम्हाला अशा प्रकारचा लांबचा प्रवास चालत करायची गरज नाही. परमेश्वर या लॉकडाऊन मध्ये आमची काळजी घेत आहे. आणि जर तुमची अशा प्रकारे देव काळजी घेत आहे, जर तुम्हाला अशा प्रकारे लांबचा प्रवास चालत करायची गरज पडत नाहीये, तुम्ही एका जागी आहात, तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर आहात, तर तुम्ही आनंद करा, प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा. हालेलुया. आणि अशा प्रकारे परमेश्वराने याकोबाची काळजी केली. आणि मग त्या लॉकडाऊन मधून बाहेर आल्यानंतर परमेश्वराने आपण पाहिलं, त्याला काय दिलं, एक गुड न्यूज आली, एक गुड न्यूज त्याच्यासाठी देवाने दिली. आपण पाहतो नोहाला त्याने भूमीवर अधिकार दिला, अब्रामाला त्याने समृद्ध केलं, याकोबाला साठी त्याने गुड न्यूज आणली. हालेलुया. आणि त्यानंतर आपण पुढे पाहतो चौथा व्यक्ती जो होता, तो आपल्या सर्वांना माहिती आहे, मोशे देखील लॉकडाऊन परिस्थितीमधून गेला. आपण जर पाहिलं तर निर्गमच्या पुस्तकामध्ये परमेश्वर मोशेला म्हणतो, तू इकडे वर ये. आणि वर आल्यानंतर ज्यावेळेस निर्गम आपण पाहतो 19वा अध्याय, परमेश्वर मोशेला 19वा अध्याय 20वा वचन, निर्गम 19:20, परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलविले, तेव्हा तो वर गेला. परमेश्वर सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून त्याने मोशेला वर बोलवलं आणि ते दोघेही एकत्र संभाषण करत होते. हालेलुया. 40 दिवस मोशे एका पर्वतावर होता, 40 दिवस. आपण जर बघितलं तर अब्राहम देखील, नोहा जवळजवळ 13 महिने लॉकडाऊन होता. आपण पाहतो अब्राहमाची परिस्थिती देखील काही वर्ष तो त्या ठिकाणी जाऊन राहिला, वर्ष नमूद केले जरी असेल तरी काही काळ तो त्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये होता. याकोब जर तुम्ही बघितलं तर प्रियानो 30 वर्ष आपल्या त्या मामाच्या घरी, लाबानाच्या घरी तो होता. 30 वर्ष त्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून राहावं लागलं, लॉकडाऊन परिस्थितीत त्याला राहावं लागलं. पण काय झालं, तिथून तो बाहेर आला, वाढला, परिवार त्याचा समृद्ध झाला. आणि मग एक दिवस परमेश्वराचं वचन म्हणतं, तिची आशा संपली होती त्याची आपल्या मुलाबद्दल. एक पुन्हा एकदा गुड न्यूज त्याच्या जीवनामध्ये आली, योसेफ जिवंत होता. पुढे आपण पाहतो मोशे, देवाचं वचन म्हणतो, परमेश्वर उतरून आला. या दिवसांमध्ये प्रियांनो, देव तुमच्या घरात उतरून येत आहे का? परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये उतरून कार्य करत आहे का? परमेश्वर तुमच्या बरोबर लॉकडाऊन मध्ये बोलत आहे का? 40 दिवस परमेश्वर मोशे बरोबर संभाषण करत होता आणि मोशे देवाबरोबर संभाषण करत होता. आणि ज्यावेळेस तो खाली आला, परमेश्वरचं वचन म्हणतं, लॉकडाऊन मधून ज्यावेळेस बाहेर आला, खाली आला, देवाचं वचन म्हणतं, तो लोकांकडे काय घेऊन गेला, तर देवाचं वचन घेऊन गेला.
10 आज्ञा घेऊन गेला आणि आजही त्या 10 आज्ञा जगाला माझ्या प्रियांनो खऱ्या अर्थाने जीवन बदलण्याचं सामर्थ्य त्या 10 आज्ञेमध्ये होतं. आणि देवाने त्याचं स्वर्गीय वचन हालेलुया त्या मोशेकडे दिलं. त्यावेळेस तो मोशे लॉकडाऊन परिस्थितीमध्ये होता. प्रियांनो, ही वेळ देवानं आम्हाला दिलेली आहे. ही वेळ त्या करोनाच्या जंतूमुळे आली नाही. परमेश्वर ठाऊक आहे, तो सर्व काही आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही करतोय त्याला माहित आहे. प्रत्येक गोष्ट त्याला माहित आहे, प्रत्येक दिवस त्याला माहित आहे. त्यात जे काही परमेश्वर करतो ओके त्याच्याद्वारे तो सरप्राईज नाही. करोना येणार होता हे आम्ही सरप्राईज झालो, जग सरप्राईज झालं, परंतु प्रियानो परमेश्वर सरप्राईज नाही. देवाला माहित होतं ही परिस्थिती उद्भवणार आहे. हालेलुया. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची इच्छा होती की त्या मोशेप्रमाणे आम्ही देखील वर जावं, परमेश्वराबरोबर आम्ही वेळ घालवा, देवाबरोबर आम्ही आमचं नातं घट्ट करा. ही वेळ प्रभू बरोबरचं नातं घट्ट करण्याची आहे. कारण जे प्रभू बरोबरच्या नातं मध्ये आहेत, विश्वासामध्ये आहे, देवाच्या भयामध्ये आहेत प्रियानो, ही वेळ पश्चाताप करण्याची आहे. ही वेळ देवाच्या भयात चालण्याची वेळ माझ्या प्रियानो, देवाचं वचन वाचण्याची आहे. ही वेळ प्रार्थना करण्याची आहे माझ्या प्रियानो. आणि मला तुम्हाला चॅलेंज करू द्या, दिवसांमध्ये तुम्ही कमीत कमी 2 तास तरी प्रभूला द्या. दररोज 2 तास. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, सर्व मंडळीला, ऐकणाऱ्या प्रत्येकाला 2 तास दिवसातून तुम्ही प्रभूला दिले पाहिजे. प्रभूला द्या, प्रभूवर बसा. आणि त्या 2 तासामध्ये माझ्या प्रियानो मला तुमचं अधिक पुढे जाऊन चॅलेंज हे करायचं आहे की तुम्ही देवाचं वचन घेऊन बसा. इतर गोष्टी करण्यापेक्षा देवाचं वचन, प्रार्थना आणि वचन. मोबाईल वरती काही ऐकत बसायची गरज नाही. पुस्तकं देखील वाचू नका, इतर पुस्तकं, बायबल इतर पुस्तकं. तुम्ही देवाचं वचन घेऊन बसा. आपल्या घरामध्ये लहान लेकरं, तरुण लेकरं जे कळीत आहेत वयाचे, समजदारच्या वयाचे आहेत, त्यांच्यापासून वृद्धापर्यंत मी तुम्हाला विनंती करतो. प्रियानो, आम्ही आमच्या घरामध्ये टीव्ही चालू असतो, मोबाईल आमचा चालू असतो आणि या सर्व गॅजेट्स आम्हाला या लॉकडाऊनचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये लॉकडाऊनचा फायदा देवाच्या सेवकांना झाला. जेव्हा ते खाली आले उतरून तेव्हा ते बदललेले होते, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्या काहीतरी खास होतं. हालेलुया. तुमच्या माझ्या जीवनामध्ये काही खास आहे का? वेळ अजून निघून गेलेली नाही माझ्या प्रियानो. आज कळकळीने मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 2 तास दिवसातून तरी तुम्ही प्रभूला द्या. या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पहा, तुम्हाला परमेश्वर सोने रुपे हालेलुया दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सोनं रूप कोणतं? देवाच्या वचनात दडलेलं रूप, देवाच्या वचनात दडलेलं सोनं, तो दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही माझ्या प्रेम. आणि पुढे आम्ही पाहतो मोशे त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतो, तो मोशे खाली लोकांकडे जाऊन लोकांना तर सांगू लागला, प्रभू तुम्हाला मला काहीतरी देत आहे जे आम्हाला खाली जाऊन बाहेर गेल्यानंतर सांगायचं आहे. प्रेम, तुमच्या माझ्याकडे सांगण्यासाठी टेस्टिमनी पाहिजे, सांगण्यासाठी काहीतरी पाहिजे. काय प्रभूने तुम्हाला शिकवलं? लॉकडाऊन झालं तर मी असं म्हणेल, मोकळं झाल्यानंतर किंवा फ्रीडम मिळाल्यानंतर आम्ही एकमेकांना सांगलं पाहिजे, या मागच्या दिवसांमध्ये आम्ही काय शिकलो, प्रभूने आम्हाला काय शिकवलं, आमच्याकडे काहीतरी पाहिजे प्रेम. आणि ते द्यायला प्रभू तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार आहात. प्रेम, सैतान धूर्त आहे, त्याला माहिती आहे वेळ कसा वाया घालवायचा, मंडळीचा वेळ कसा वाया घालवायचा, म्हणून वेगवेगळ्या प्रकारे तो वेगवेगळी मोह पाश आणतो प्रियानो. पण आजपासून मला तुम्हाला चॅलेंज करायचं आहे, तुम्ही दिवसातून 2 तास वैयक्तिक प्रभूला द्या. ओके, परिवाराबरोबर बसून द्या. तुम्ही वैयक्तिक, खास करून वैयक्तिक प्रियानो तुम्ही प्रभूला ती वेळ दिली पाहिजे, जेणेकरून त्या वेळेमध्ये प्रभू तुम्हाला सुदृढ करेल. ओके, पुढे आपण पाहतो 5वी व्यक्ती लॉकडाऊनमध्ये. ओके, रूथच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस नवमी आपल्या त्या बेथलेहेम मध्ये असताना त्यावेळेस दुष्काळ पडला. देवाचं वचन म्हणतं दुष्काळ पडला आणि ती आपल्या परिवाराला घेऊन प्रियानो ती खाली मवाब या ठिकाणी गेली. मवाब हे ठिकाण काय होतं प्रियानो? मवाब हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी जे लोट त्या ठिकाणी राहिला आणि लोटाची संतती, मवाब ही लोटाची संतती आहे. आणि आपण जर बघितलं तर प्रियानो रूथच्या पुस्तकामध्ये फार इंटरेस्टिंग आहे, कारण ती त्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये तिचा लॉस झाला. तिचा पती मरण पावला, देवाचं वचन होतं, तिची 2 मुलं मरण पावली. आणि पण एक प्लेस होती ज्या ठिकाणी ज्यावेळेस ती म्हणते की मी आता परत बेथलेहमकडे जाईल. आणि ज्यावेळेस ती बेथलेहमकडे परत आली प्रियानो, रूथ याचा 1 अध्याय आणि 22 वचन, रूथ याचा 1 अध्याय 22 वचन. नवमी तिच्या लॉकडाऊन परिस्थितीमधून ज्यावेळेस बाहेर आली, देवाचं वचन म्हणतं त्या दोघी बेथलेहमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामाचा आरंभ झाला होता. हालेलुया. लॉकडाऊन मध्ये ती बाहेर आली आणि काय झालं?
सातूच्या हंगामाचा आरंभ झाला. ओके, ती इनफॅक्ट ज्यावेळेस आली त्यावेळेस ती लोकांना म्हणाली, मला मनोरमा म्हणजे मला नवमी म्हणू नका, मला मारा म्हणजे क्लेशमे म्हणा, मला क्लेशमे म्हणा. परंतु तिला कोणी क्लेशमे म्हटलं नाही, तिला इनफॅक्ट सर्वांनी नवमी म्हणूनच हाक मारलं. प्रियांनो, या परिस्थितीमध्ये परमेश्वर आमची आयडेंटिटी बदलणार नाही. इनफॅक्ट आम्ही जे आहोत, आम्ही देवाचे निवडलेले आहोत, आम्ही प्रिय आहोत. हालेलुया. नवमी या शब्दाचा अर्थ मनोरम होता. तिला असं वाटलं की आपलं सर्वस्व गेलं, परंतु परमेश्वर तिला सर्व काही द्यायला तयार होता. पुढे तुम्ही वाचलं तर तिची गेलेली जमीन देखील देवाने तिला परत देव केली. हालेलुया. आणि तिची जी सून तिच्या बरोबर आली. आपण नक्कीच पुढच्या येत्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत अर्पा आणि रूथ यांच्या जीवनातून. परंतु रूथला देखील एक सुंदर बोआज नावाचा पती मिळाला आणि ती देखील सेटल झाली. परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा हंगाम आणला. ओके, ज्यावेळेस ती परमेश्वराकडे वळली, बेथलेहमकडे वळली. बेथलेहम काय? बेथ म्हणजे घर, लेम म्हणजे भाकर. देवाच्या वचनाकडे जो वळतो त्याच्या जीवनात हंगाम येतो. हालेलुया. हार्वेस्टिंग टाइम. हार्वेस्टिंग टाइम. हार्वेस्ट काय आहे? आत्मिक हार्वेस्ट पहिलं. आर्थिक हार्वेस्ट वेगळं, आत्मिक हार्वेस्ट. ओके, एक रेलचेल. हार्वेस्ट काय असतं? रेलचेल. हार्वेस्ट हंगामामध्ये काय असतं? एक रेलचेल असते नाही का, बहुत पुष्कळ असतं. तुम्हाला माहिती आपल्या या भारतामध्ये सीझन आहेत नाही का. ओके, सीझनमध्ये आता आमच्याकडे जून जुलै ऑगस्टमध्ये सीझन असतो पेरूचा, हंगाम असतो. बेसिकली भरपूर पेरू खायला मिळतात आणि स्वस्त देखील असतात. हंगाम असतो तो, कारण पेरूचा हंगाम असतो. आता आंब्यांचा हंगाम चालू आहे नाही का, आंबा नाही का. आणि भरपूर प्रमाणामध्ये आंबे उपलब्ध आहेत. स्वस्त कालांतरात स्वस्त देखील होतात. सुरुवातीला महाग असतात, नंतर स्वस्त होतात. हंगाम नाही का, हंगामामध्ये ते फळ भरपूरपणे आम्ही खाऊ शकतो. हंगाम माझ्या प्रियांनो हा आहे, आणि तो हंगाम पण त्या फळाचा नाही, तो हंगाम वचनाचा आहे. हालेलुया. म्हणून कम बॅक टू बेथलेहम, देवाच्या भाकरीच्या घरी परत या. नवमी ज्यावेळेस रिकामी होती, नवमी रिकामी झाली होती, ते सर्वस्वी रिकामी झाली होती. परंतु तिचं मन जेव्हा देवाकडे वळलं, ओके, त्या बेथलेहमकडे वळलं, देवाचं वचन हंगामाचा आरंभ झाला होता. आणि टुडे आज मी देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली आज मला तुम्हाला हे सांगू द्या की तुम्ही आणि मी जर देवाकडे वळलो, प्रभूकडे मनापासून वळलो, तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आत्मिक हंगाम सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. नवमी आली. 10 वर्ष 10 years, 10 वर्ष जवळजवळ ती त्या ठिकाणी होती. आणि 10 वर्ष काय झालं? 10 वर्ष लॉकडाऊन परिस्थितीमध्ये होती. ती तिच्या जीवनात सगळं निघून गेलं. जेव्हा ती देवाकडे बेथलेहमकडे वळाली, बेथलेहमकडे वळली. जेव्हा आम्ही बेथलेहमकडे वळतो, देवाच्या घराकडे वळतो, देवाच्या मार्गाकडे वळतो, वचनाकडे वळतो, त्यावेळेस प्रियांनो आरंभ होतो. हालेलुया. आरंभ होतो. बिगिनिंग. हालेलुया. न्यू बिगिनिंग इज अवेटिंग. आज अनेकांसाठी जे स्वीकारत आहे त्यांच्यासाठी नवीन एक सुरुवात वाट पाहत आहे. ती आपल्या ताब्यात घ्या. रिसीव्ह इट. रिसीव्ह इट. बोला मी स्वीकारतो, बोला मी स्वीकारते. नवीन सुरुवात मी स्वीकारत आहे. हालेलुया. नवमीच्या जीवनामध्ये नवीन सुरुवात सुरू झाली. हालेलुया. ओके, 6वी व्यक्ती होती. आपण पुढे जाऊया लवकर. 6वी व्यक्ती होती आणि ती व्यक्ती फार इंटरेस्टिंग, आपल्या सर्वांना माहित आहे. लहान लेकरांना देखील आपल्या संडे स्कूलमध्ये आपण शिकवतो, आणि ती म्हणजे योना. देवाचं वचन म्हणतं, योनाला सांगितलं होतं परमेश्वराने, तू निनवेला जा आणि निनवेला जाऊन काय कर, तर त्याचं वचन सांग. परंतु योना निनवेला न गेल्यामुळे तो तार्शिसला निघून गेला. आणि देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस तार्शिसला निघून जाण्यासाठी योना निघाला, त्यावेळेस देवाने परमेश्वराने ओके त्या ठिकाणी मोठं वादळ आणलं. आपण बघितलं नोहाच्या जीवनामध्ये परमेश्वराने पूर आणला. ओके, अब्रामाच्या जीवनामध्ये आपण बघतो दुष्काळ. याकोबाच्या जीवनामध्ये आपण पाहतो दुष्काळ, आणि त्याचा मुलगा त्याच्यापासून दुरावला गेला होता. ओके, आपण मोशेच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो. ओके, परमेश्वराने त्याला वर आणलं, आणि आपण बघितलं तर ती खालची परिस्थिती बिकट होती. ओके, आपण पाहतो नवमीच्या जीवनामध्ये देखील दुष्काळ होता. योनाच्या जीवनामध्ये आपण पाहतो वादळ. ओके, करोना इज लाईक ए स्टॉर्म, नाही का, एक वादळ उठलेलं, जगभर वादळ उठलेलं. योनाच्या जीवनात देखील वादळ उठलं होतं. 3 दिवस 3 रात्र योना लॉकडाऊन होता. कम्प्लीट लॉकडाऊन. आणि असं की त्या ठिकाणी तो म्हणतो की मी अंधारात आहे, मृत्यू छायेच्या अंधारामध्ये मी आहे, आणि कम्प्लीट डार्कनेस मध्ये योना असताना देवाचं वचन म्हणतं
जेव्हा त्याने मुख उघडलं, प्रियानो मुख उघडा, हालेलुया, मुख उघडलं आणि तो देवाची उपकार स्तुती करू लागला. योनाचा 2रा अध्याय काय आहे असं म्हटलेलं आहे, योनाची उपकार स्तुतीची प्रार्थना, हालेलुया. योनाची रद बदलीची प्रार्थना नाही, इंटरसेशन नाही, योनाची पश्चातापाची प्रार्थना नाही, योनाची त्या ठिकाणी बघितलं तर उपकार स्तुतीची प्रार्थना. कुठे? बाहेर आल्यावर नाही, आत असताना, आतमध्ये असताना, when you are in the lockdown situation, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मी योनासारखी उपकार स्तुती केली पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे, हालेलुया. योनाने देवाचे आभार मानले. तो म्हणतो मी केलेले नवस आभार प्रदर्शनाचं यज्ञ मी तुला देईन, मी केलेलं नवस मी परमेश्वरासमोर फेडीन. आणि परमेश्वराने त्याला काय केलं? देवाचं वचन म्हणतं त्या मत्स्यास आज्ञा केली आणि त्याने योनास कोरड्या भूमीवरती ओकून टाकले. 2रा अध्याय 10 वचन. आणि त्यानंतर प्रभूचं वचन म्हणतं योनाला सांगितलं, उठ, जा, निनवेकडे जा आणि संदेश त्यांना सांग, त्यांना सांग. ओके. आणि तो गेला, त्याने हरोळी मारली, त्याने संदेश दिला आणि योनाच्या सांगण्यावरून संपूर्ण निनवे वाचलं, हालेलुया. निनवे वाचलं. निश्चितपणे योनाला त्याचा देखील राग आला, तो भाग वेगळा, परंतु परमेश्वराने योनाचा उपयोग केला लोकांना वाचवण्यासाठी, लोकांना बचावण्या, येणाऱ्या क्रोधापासून वाचवण्यासाठी देवाने तुम्हाला जिवंत ठेवलेले आहे या पृथ्वीवर. तुम्हाला करोना का नाही झाला? मला करोना का नाही झाला? देवाने तुम्हाला मला यासाठी करोना होऊ दिला नाही की आम्ही सुदृढ असावं, सशक्त असावं आणि आमची धाव संपलेली नाही अजून. आम्ही प्रियानो, जेव्हा हा करोना नावाचा जंतू दूर होईल किंवा हे लॉकडाऊन ओपन होईल, त्यावेळेस आम्ही बाहेर जावं आणि परमेश्वराची आज्ञा, देवाची आज्ञा आम्ही पाळावं. आणि प्रभूची आज्ञा काय? सृष्टीला चांगली बातमी द्यावी, सृष्टीला चांगली बातमी द्यावी. योनाकडे चांगली बातमी नव्हती, योनाची बातमी डेंजर होती. 40 दिवसाचा आकाश, मग निनिवे धुळीस मिळेल. योनाचा मेसेज काय होता बघा, 40 days and then Nineveh will be destroyed. तुमच्या माझ्याकडे बातमी काय आहे की प्रभू आमचा लवकर येत आहे. जो प्रेम करणारा, हालेलुया, जो आमच्यावरती आम्हाला तारण देणारा, तो लवकर येत आहे. गुड न्यूज आमच्याकडे आहे. आणि त्यासाठी माझ्या प्रियांनो, हालेलुया, त्या लॉकडाऊन परिस्थितीमध्येच आम्ही देवाचे उपकार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आभार आम्ही मानले पाहिजे. आम्ही जिवंत आहोत ही फार मोठी कृपा आहे, फार मोठी करुणा आहे प्रियांनो. मला रिसेंटली कोणतरी सांगितलं की हा जंतू भयंकर आहे, हा आजार होऊ नये, कारण तो लंग्समध्ये असलेल्या त्या ट्यूब्सला ब्लॉक करून टाकतो, त्या श्वास नलिकेलाच ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे श्वास घ्यायला इतका त्रास होतो, भयंकर त्रास होतो. आणि त्यामुळे अनेक लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. पण प्रियानो, आज आम्ही देवाच्या कृपेला सहज घेऊ नये. लेट अस नॉट टेक गॉड्स ग्रेस ग्रांटेड घेऊ नये, सहज घेऊ नये. प्रियानो, आम्ही भीत आणि कापत आम्ही तारण साधून घेतलं पाहिजे. भीत आणि कापत भयात राहून माझ्या प्रियानो, देवाच्या भयात राहा प्रियानो. कोणी पाहू न पाहू, परमेश्वर पाहत आहे. त्याची दृष्टी त्याच्या लेकरांकडे लावलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या पहिल्या आगमनामध्ये कोणी मिस करू नये. माझी प्रार्थना कंटिन्युअसली मी करत आहे की कोणीही मंडळीचा व्यक्ती पहिल्या आगमनामध्ये मागे राहू नये, कारण हे संकट आहे, महासंकटाचा काळ येत आहे. त्या संकटाच्या काळामध्ये कोणाचा निभाव लागणार नाही प्रियानो. आणि म्हणून मी आज तुम्हाला देवाच्या वचनातून चॅलेंज करत आहे प्रियानो. प्रभूला धन्यवाद देत राहा, प्रभूचे आभार मानत राहा. योना ज्यावेळेस बाहेर आला, देवाचं वचन म्हणतं त्याला परमेश्वर त्याला म्हटलं उठ. मला वंडरफुल. पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा उठ म्हटलेलं आहे तेव्हा काहीतरी चांगलं झालेलं आहे. हालेलुया. की आज मंडळीला म्हणतो उठ, प्रभू येशूच्या नावामध्ये उठ. आपल्या आळसामधून, आपल्या अशक्तपणामधून, आपल्या सर्व प्रकारच्या वाईट व्यसनामधून, सर्व प्रकारच्या वाईट सवयीमधून प्रभू येशूच्या नावात उठ. हालेलुया. कारण तुला एक चांगला संदेश लोकांना द्यायचा आहे, चांगली बातमी लोकांना द्यायची आहे. हालेलुया. त्या लॉकडाऊनमध्ये परमेश्वराने योनाला प्रियानं नम्र केलं, योनाचं ॲटिट्यूड बदललं, योनाचं जीवन बदललं. प्रियानं आज शेवटच्या काळामध्ये मी पाहतो, दुसरीमध्ये पॉल म्हणतो शेवटच्या काळामध्ये लोक ॲरोगंट होतील, आपल्या आई बापाचा सन्मान करणार नाही, आई वडिलांचा वडीलधाराचा सन्मान करणार नाही. ते बी पोस्टफुल, प्राऊडफुल, ते गर्विष्ठ होतील, ओके, ते अहंकारी होतील. माझ्या प्रियानो,
जर आमच्या जीवनात अशा गोष्टी असतील तर परमेश्वर आमच्या या देशाला आरोग्य देणार नाही. कारण दुसरे त्या 7:14 मध्ये म्हटलेलं आहे, माझे लोक, तुम्ही आणि मी त्याचे लोक आहोत. आम्हाला त्याने निवडून घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस मध्यस्थी मध्ये उभे राहू परमेश्वरामध्ये आणि या करोनाग्रस्त जगामध्ये उभे राहू प्रियानो, परमेश्वर हालेलुया या जगाला करोनापासून सुटका देईल. एक वेगळं एक हिलिंग आरोग्य माझ्या प्रियानो लोकांना ती मनाचं आरोग्य आहे, शरीराचं आरोग्य हवे आहे, आर्थिक आरोग्य, आरोग्याची गरज. आज जगाला आरोग्याची गरज हवी आहे आणि ते आरोग्य येशूच्या नावामध्ये आहे आणि तो येशू तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे. आम्ही स्तब्ध बसू शकत नाही. आम्ही जगासारखं आम्ही इतरत्र वेळ घालू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो आम्ही पाहतो पुढे सातवे व्यक्ती आपण पाहतो, शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य. आम्ही पाहिलं नोहा लॉकडाऊन होता, अब्राहम लॉकडाऊन होता, याकोब लॉकडाऊन होता, मोशे, नोमी, योना. आणि पुढे आम्ही पाहतो शिष्य, प्रभू येशूचे शिष्य. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य 10 दिवस प्रभूंनी सांगितलं त्यांना 10 दिवस त्यांच्या कृत्यामध्ये ते जैतून चढवून आले. ते 10 दिवस प्रार्थना करत बसले, बंद खोलीत बसले, ते दार लावून बसले, प्रार्थना करत होते. योना माशाच्या पोटामध्ये उपकार स्तुती करत होता. शिष्य देवाचं वचन म्हणतं ते गेले आणि जाऊन एका खोलीमध्ये बसले, प्रार्थना करत राहिले. प्रार्थना काय करतं आमच्या जीवनाला प्रियानो तयार करतं लॉकडाऊन मधून बाहेर आणण्यासाठी. त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं 50वा दिवस आला, याचा अर्थ ते 10 दिवस बसले. प्रभू येशू ख्रिस्त 40व्या दिवशी वर घेतला गेला, 10 दिवस बसले आणि मग 50व्या दिवशी. गॉड हॅज अ परफेक्ट टाइम. देवाकडे परफेक्ट टाइम आहे. माझी खात्री आहे एक दिवस येईल माझ्या प्रियानो परमेश्वर सगळं मोकळं करेल. हालेलुया. प्रभू सगळी दार उघडून टाकेल प्रियानो. आणि जेव्हा देव दार उघडतो तेव्हा कोणी दार बंद करू शकत नाही. आणि परमेश्वरच लॉकडाऊन उघडणार आहे. देवानेच लॉकडाऊन आणलेलं आहे आणि परमेश्वरच लॉकडाऊन उघडणार आहे. जेव्हा उघडेल हालेलुया तेव्हा प्रियानो ते दार कोणी बंद करू शकत नाही. पेंटिकॉस्टचा दिवस होता तो. आणि त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून, लॉकडाऊन म्हणतं देवाचा आत्मा उतरून. हालेलुया. ते प्रार्थना करत बसते, देवाचा आत्मा उतरून, देवाचे आत्मिक दान, देव आत्म्याचे दान हे पळ, हिरे, माणिक, मोतीपेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि प्रियानो जर प्रभूने तुम्हाला जर त्याच्या दानाने भरलेला आहे, वी आर रिच पीपल, वी आर रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड. हालेलुया. ज्याच्याकडे येशू आहे तो रिचेस्ट मनुष्य आहे, श्रीमंत मनुष्य आहे. हालेलुया. ज्याच्याकडे येशू आहे, ज्याच्याकडे येशू नाही प्रियानो तो कितीही मालमाल असला, किती मालमत्तेनं डबडबलेला असला तरी तो प्रियानो खऱ्या अर्थाने देवाच्या दृष्टीने, स्वर्गाच्या दृष्टीने तो आपण म्हणू शकतो तो पुअर आहे, तो दरिद्री आहे. ज्याच्याकडे येशू आहे श्रीमंत आहे. तुमच्या माझ्याकडे येशू असेल तर मोठ्याने बोला आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि बापऱ्यानो देवाचं वचन म्हणतात ते ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरले ते बाहेर गेले, त्यांनी सुवार्ता सांगितली. आत्मिक दान वाट पाहतो, आत्मिक दान, कृपादान वाट पाहत होते. आठवा व्यक्ती फार इंटरेस्टिंग. 8वा व्यक्ती जो होता तो होता संत पौल. पौल देखील ज्यावेळेस सेवा करत असताना आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं. आणि पौल ज्यावेळेस तुरुंगात होता लॉकडाऊन परिस्थितीमध्ये होता आणि त्या रोम येथील तुरुंगामध्ये ते असं तुरुंग की ज्या ठिकाणी 8 महिने बर्फच पडतो आणि त्या बर्फाळ अतिशय भयंकर पोचणाऱ्या थंडीच्या त्या काळामध्ये ते अतिशय त्या दगडात बांधलेले ते तुरुंग, भयंकर थंडी. आणि तो त्या ठिकाणी आत असताना देवाचं वचन म्हणतं पौलाने काय केलं तर पत्र लिहिली मंडळीला. हालेलुया. लॉकडाऊन मध्ये परमेश्वर त्याला मिस्ट्रीज दिल्या, मंडळीबद्दलच्या मौल्यवान गोष्टी त्याला रिव्हील केल्या, त्याने त्या लिहून काढल्या. लॉकडाऊनचा वेळ जो आहे असा आम्ही घालवायला पाहिजे, वाया नाही घालवला पाहिजे. त्याने तो वाया नाही घालवला. चला तुरुंगात आहे, काय करायचं, गप्पा मारूया इतर कैद्यांबरोबर. त्याने इतर कैद्यांना सुवार्ता सांगितली, त्याने इतर कैद्यांना चित्र कैद्यांशी बोला. तो इव्हन इस्ट्या म्हणून सांगतो तो ते गार्ड असल्या जे गार्ड असायचे, सैनिक असायचे, त्यांना तो सुवार्ता सांगायचा. आणि मग त्याने लिहून काढलं, पत्र लिहून काढले. इफिसकारास पत्र, कलसेकारास पत्र, फिलिपेकारास पत्र, तिमोथेला पहिले पत्र, तिमोथेला दुसरे पत्र, तिताला पत्र, फिलमोनाला पत्र. ही पत्र त्याने बसून लॉकडाऊन काळामध्ये लिहून काढली. आज त्याने लॉकडाऊन काळामध्ये लिहिलेली पत्र आम्ही वाचतो आणि आम्हाला आशीर्वाद आहे.
स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी, मंडळीबद्दलचा बहुमूल्य आशीर्वाद, सिक्रेट मंडळी किती आशीर्वाद आहे, किती श्रीमंत आहे, या गोष्टी त्याने त्या इफेसकरास पत्र आणि फिलिपिकरास पत्र आणि त्या पत्रांमध्ये त्याने लिहून काढल्या. आणि परमेश्वर तशा प्रकारे त्याला आशीर्वाद दिला. 9वा व्यक्ती आपण पाहूया. तो व्यक्ती मला आवडतो. तो व्यक्ती आहे योहान, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य. ज्यावेळेस योहान प्रभूची सेवा करत होता, ते करत असताना देवाचं वचन आपल्याला सांगतं, तो देखील पकडण्यात गेला आणि बरोबर जवळजवळ सर्वच शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचे फार भयंकर मृत्यू त्यांना आला. काही योहानाला पकडण्यात आलं, त्याला पात्मस नावाच्या बेटावरती त्याला नेण्यात आलं. इफिस या ठिकाणी सेवा करत असताना, तो पात्मस नावाच्या बेटावरती असताना त्याला जवळजवळ मारायला टाकून दिलं होतं. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये जवळजवळ योहान पडलेला असताना देवाचं वचन म्हणून सांगतं, त्या तुरुंगामध्ये पात्मस बेट होता, त्या बेटाच्या मध्ये तुरुंग होता. त्या तुरुंगामध्ये बसून योहानाने पहिले योहान, दुसरे योहान, तिसरे योहान ते पत्र लिहून काढले. त्यानंतर देवाचं वचन आपण जर बघितलं तर त्यांनी योहान शुभवर्तमान ते लिहून काढलं. तिथे प्रगटीकरण, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचं प्रगटीकरण त्याला झालं. माझे प्रेम, कारण प्रभू त्याला म्हणाला होतं नाही, माझं येणं होईपर्यंत ह्याला मृत्यू येणार नाही. येण्याच्या गोष्टी आपण जर पेत्र विचारतो, हा कधी मरणार आहे, ओके, याचा शेवट काय, त्यावेळेस तो म्हणतो ना, त्याला मी ठेवल, त्याला मी देईल भरपूर वेळ, तू त्याची काळजी करू नको, तू तुझं बघून घे. अशा प्रकारे ओके पेत्राचं त्याचं संभाषण चालतं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने बघितलं तर होय, योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं त्यांनी पाहिलं. हालेलुया. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये येशूचं येणं, पृथ्वीवरचं येणं त्यांनी पाहिलं. 2000 वर्ष झाले आज, आणि येशू येण्याची वेळ आली आहे. आज तुम्ही आणि मी त्या प्रभूला येताना कदाचित पाहणार आहोत, कदाचित आमची पिढी पाहणार आहे. ओके, मृत असेल तर ओके मेलेले पहिले उठतील, जिवंत असेल तर नंतर जातील, परंतु आम्ही पाहणार आहोत. आणि ते जे उठणं आहे, ते जे येणं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, राक्षर जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, ते योहानाने पाहिलं. हालेलुया. प्रियानो, पहा किती सुंदर. आणि त्याने ते लिहून काढलं. म्हणून आज तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये आज सर्वात जास्त, या घडीला सर्वात जास्त पुस्तक जे शिकवलं जात आहे, प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. ते योहानाने ते लिहिलं नसतं तर, त्याला झालेलं प्रगटीकरण, येशूचं प्रगटीकरण लिहिलं नसतं तर, प्रियानो, आमच्या हातामध्ये आम्हाला समजलं नसतं शेवटच्या काळच्या गोष्टी. आज अनेक शेवटच्या काळच्या गोष्टी उघड होत आहेत. हालेलुया. सो लॉकडाऊन इज गुड, यूज इट इन अ प्रॉपर वे. त्याचा योग्य उपयोग तुम्ही करा. हालेलुया. त्याचा योग्य उपयोग तुम्ही करा. जे परिस्थिती येतात त्या परिस्थितीला योग्य रीतीने हाताळण्याचं ज्ञान तुम्ही देवाला. असं म्हणतात की इट इज इन युअर हँड टू व्हॉट टू डू विथ द स्टोन विच इज थ्रोन ॲट यू. म्हणजे तुमच्याकडे फेकलेला दगड जो आहे त्याचं तुम्ही काय करता हे तुमच्यावर आहे. तुमच्याकडे फेकलेलं दगड तुम्ही परत फेकणाऱ्याकडे, त्या दगडाला घेऊन तुम्ही काहीतरी उत्तम चांगलं एक मॉन्युमेंट बांधू शकता. ओके, आपल्यावर आहे या परिस्थितीचा, ही परिस्थिती फेकण्यात आलेली आहे, या परिस्थितीचा उपयोग आम्ही कसा केला पाहिजे. ओके, आम्ही आपलं चाललंय जीवन चाललंय तसं नाही. प्रेम, वेळ महत्वाची, वेळ निघून चाललेली आहे, समय निघून चाललेला आहे. हालेलुया. समय निघून चाललेला आहे माझे प्रेम. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, कमीत कमी 2 तास तरी, कमीत कमी 2 तास तरी तुम्ही प्रत्येकाने देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे. आम्ही देवाच्या वचनात खास करून वचनामध्ये, कारण शेवटच्या काळी पाण्याचा नाही, अन्नाचा नाही, वचनाचा दुष्काळ पडणार आहे. वचनाचा दुष्काळ पडणार. आज वचन मिळत आहे, घ्या, खा, साठवून ठेवा, साठा करा. हालेलुया. मोठा साठा करा. आणि तो साठा करण्यासाठी दररोज आम्ही प्रेरणा बाहेर गेलं पाहिजे आणि ते वचन आत आणलं पाहिजे. वचन आम्ही वचनात गेलं पाहिजे, आम्ही आत आणलं पाहिजे. आणि शेवटचा व्यक्ती जो आहे आता तो आहे तुम्ही आणि मी. रोमकर्स पत्र 8 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये तो म्हणतो की परमेश्वराच्या संकल्पनाप्रमाणे जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सर्व काही असं म्हटलं, सर्व काही अनुरूप असं घडतं किंवा चांगलं असं घडतं किंवा ओके, फॉर इन ऑल थिंग्स गॉड वर्क्स आउट फॉर गुड फॉर दोज हू लव्ह हिम. परंतु
28 वचन 8वा अध्याय रोमकरास पत्र. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारास म्हणजे त्याच्या संकल्पनाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या कर्दीने सर्व गोष्टी इन्क्लुडिंग कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. 10th one is you and me. 9 जण आपण पाहिले. 10th one is you and me. सर्व गोष्टीमध्ये आज परिस्थिती आम्ही आमचं दार बंद नाही, आम्हाला बाहेर जायला परमिशन नाही, आम्ही एकत्र मिळू शकत नाही, आम्ही सभा घेऊ शकत नाही, आम्ही कामाला जाऊ शकत नाही. आणि सर्व चालू असताना देवाचं वचन म्हणतं सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी कशा कल्याणकारक आहे, बेनिफिशियल आहे. सो थँक गॉड एव्हरी डे मॉर्निंग. ओके, आपण प्रभूला प्रार्थना करतोय उघडलं जाऊ दे, उघडलं जाऊ. ऍक्च्युली मी म्हटलं पाहिजे प्रभू धन्यवाद, तुम्हाला माहिती आहे हे उघडलं जाणार आहे, पण जर आज उघडलं नाही झालं याचा अर्थ असा की मला अजून एक दिवस मिळाला. हालेलुया. अजून एक मला दिवस मिळाला. प्रभू बरोबर बसून प्रार्थना करेन, वेळ घालवेन. कारण जेव्हा कामावर असतो वेळ मिळत नाही, प्रवास करत असतो आणि बराच वेळाच वेळ मिळत नाही. ही सुंदर वेळ मिळालेली आपल्याला प्रभूला जाणून घ्यायची, प्रभूच्या पहिल्या प्रीतीमध्ये परतायची. कम बॅक टू फर्स्ट लव्ह. लवकरच मी त्या विषयावरती बोलणार आहे मंडळीशी. फर्स्ट लव्ह, पहिली प्रीती काय आहे, पहिल्या प्रीतीमध्ये पुन्हा एकदा या. आम्ही पाहिलं तर त्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलं. स्तब्धता, एक क्वाइटनेस, एक स्तब्धता. स्पेंड टाइम इन क्वाइटनेस, सिट क्वाइटली बिफोर द लॉर्ड. शांत परमेश्वरासमोर बसा, आपल्या जीवनाचं अवलोकन करा, इंट्रोस्पेक्ट करा. बिफोर यू इंटरसीड, इंट्रोस्पेक्ट युअर लाईफ. आपलं आतमध्ये झाकून बघा. हालेलुया. आणि ती वेळ त्यांना दिली, विश्वासात वाढण्याची वेळ दिली, आराधना करण्याची वेळ दिली, लिखाण काम करण्याची वेळ होती, प्रभूकडे परत येण्याची वेळ होती. इट वॉज टाइम टू रिपेंट. आजकाल रिपेंटिंग कमी, पेंटिंग जास्त चालली आहे. मला कोणाला न्याय करायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु जे महत्वाचं आहे ते प्रेम. स्पेंड टाइम इन रिपेंटिंग. देवाचं वचन म्हणतं पश्चाताप करा. रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज नियर. रिपेंट फॉर द किंगडम ऑफ गॉड इज नियर. तुम्ही पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. टाइम टू रिपेंट, नॉट टू पेंट. वी नीड टू रिपेंट. रिपेंट. पेंटिंग ही बाहेरची असते नाही का, पेंटिंग बाह्य स्वरूपी असते नाही का. रिपेंटिंग इज इनसाइड. इनसाइड. रिपेंट फॉर युअर सिन, रिपेंट फॉर युअर चिल्ड्रन, रिपेंट फॉर युअर फॅमिली, रिपेंट फॉर युअर पीपल. मध्यस्थी करणारा व्यक्ती काय असतो तो ऑन बिहाफ ऑफ नेशन ही रिपेंट्स. चर्च मंडळी, देशाला समोर ठेवून रिपेंट करा, पश्चाताप करा. गावाला समोर ठेवून रिपेंट करा. आपल्या महाराष्ट्राला, आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या भूमीला समोर ठेवून रिपेंट करा. पापांची क्षमा मागा. परमेश्वर निश्चित रीतीने कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि या दिवसांमध्ये प्रभूच्या चरणी बसून आम्ही या लॉकडाऊनचा सदुपयोग केला पाहिजे. ज्याप्रमाणे त्या लॉकडाऊनमध्ये आपण पाहतो हे 9 जण जे होते देवाकडे वळाले, परमेश्वराकडे ते वळाले. नोहा परमेश्वराकडे वळाला, अब्राहम परमेश्वराकडे वळाला, याकोब परमेश्वराकडे वळाला, मोशे परमेश्वराकडे वळाला, नोमी परमेश्वराकडे वळाला, योना परमेश्वराकडे वळाला, शिष्य परमेश्वराकडे वळाला, संत पौल परमेश्वराकडे वळाला, योहान परमेश्वराकडे वळाला. आय हॅव क्वेश्चन, व्हॉट अबाउट यू, व्हॉट अबाउट मी? तुमच्याबद्दल काय, माझ्याबद्दल काय? Can we make use of time which God has given us? Make use of this lockdown. Grow in faith. विश्वासामध्ये वाढा. देवाचं वचन वाचा. तरुणांना मला चॅलेंज करायचं आहे, जर तुम्ही पवित्र शास्त्र पूर्ण वाचलं नसेल तर हे पूर्ण वाचून काढा. समजून घ्या त्याच्यामध्ये गुप्त निधी, हिरे, माणिक, मोती जे दडलेले आहेत तुमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, चोरून घेऊ शकत नाही. आणि मग जेव्हा वेळ येईल, हंगाम येईल प्रियानो, त्यावेळेस कळप वाढेल, सेवा वाढेल, मिनिस्ट्री वाढेल, हालेलुया, चर्च वाढेल, देवाचं राज्य वाढेल. देअरफॉर प्रभूने तुम्हाला सुखरूप ठेवलेलं आहे, जिवंत ठेवलेलं आहे. आणि याचा आम्ही पुरेपूर पुण्याला येणाऱ्या महासंकटाच्या काळापासून आम्ही वाचलं पाहिजे.
महासंकटाच्या काळापासून वाचण्यासाठी आज आम्ही थोडंसं कष्ट करूया, थोडंसं त्रास सहन करूया, थोडंसं आम्ही छळ सहन करूया, थोडंसं त्रास सहन करू. यासाठी येणाऱ्या काळापासून आम्ही महाभयंकर काळापासून आम्ही वाचलो पाहिजे. सो बी केअरफुल. सांभाळा स्वतःला, स्वतःची काळजी घ्या. ते येणारे वारंवार येणारे मोहपाश त्यापासून आपल्या स्वतःचं रक्षण करा. काही वेळ स्तब्धतेमध्ये घाला, वैयक्तिक आराधना करा, वैयक्तिक प्रभूची आराधना करा. तुमच्याकडे मोबाईल असेल, प्रभूचे गाणे इयरफोन मध्ये लावून वैयक्तिक तुम्ही प्रभूची आराधना करा. बिल्ड युअर पर्सनल लाईफ, बिल्ड युअर पर्सनल लाईफ. प्रभूचं तुम्ही प्रभूने तुम्हाला जे ख्रिस्ती जीवन दिलेलं आहे त्या तुम्ही बांधणी करा त्याची. 2 hours I challenge you, 2 hours डेली, दररोज तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये घाला. बिल्ड युअर लाईफ. ती सवय लागून जाईल, ती एक सवय आपल्याला लागून जाईल नाही का, जीवनाला चांगली सवय लागून जाईल. प्रभू करून देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि परमेश्वर या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला सुदृढ, सशक्त, तुम्हाला निरोगी ठेवू आणि प्रभू या लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी प्रभू तुम्हाला तयार करू अशी मी प्रार्थना करतो. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जिवंत पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आज पुन्हा एक वार्ता आम्हाला दाखवून दिलं प्रभू येशू वचनामधून 9 लोकांच्या जीवनातून कशा प्रकारे लॉकडाऊन नंतर प्रभू तू त्यांना आशीर्वाद केलं, लॉकडाऊन मध्ये असताना त्यांना आशीर्वाद केलं प्रभू, लॉकडाऊन प्रभू होण्याआधी त्यांना आशीर्वाद केलं. कशा प्रकारे तू त्यांच्याशी बोलला प्रभू. ते 9 लोक ज्यावेळेस तुझ्याकडे वळाले प्रभू त्यावेळेस निश्चितपणे प्रभू त्यांच्यासाठी तो अद्भुत कार्य केलं आणि देवापा ते बदललेले, त्यांचं देवापा जीवन पद्धत बदललेली, त्यांचं ॲटिट्यूड बदललेलं प्रभू. अशा प्रकारे प्रभू ते बदललेले व्यक्ती म्हणून बाहेर आले आणि अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरले. या दिवसांमध्ये प्रभू येशू आमच्यामध्ये ॲरोगन्स आला असेल, थंडावा आला असेल, आमच्यामध्ये गर्व आला असेल, अहंकार आला असेल, आमच्यामध्ये प्रभू अनिती आली असेल प्रभू, आमच्यामध्ये काही वाईट गोष्टी आल्या असतील, येशूच्या नावामध्ये आज आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. पवित्र आत्म्या आज मंडळीचा ताबा तू घे, तुझ्या अग्नीनं भर, तुझ्या सामर्थ्याने भर, पहिल्या प्रीतीने पुन्हा एकदा भर. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो दररोज देवापा आम्ही तयार व्हावं, आमच्या देवापा आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहावी प्रभू, आणि त्यासाठी तुझं राज्य मिळवण्याची खटपट करावी, तुझं वचन मिळवण्याची खटपट करावी. आणि प्रभू आमचं आत्मिक जीवन प्रभू आम्ही सुदृढ ठेवावं. हालेलुया, आम्ही सुरक्षित ठेवावं बापा. येणाऱ्या संकटापासून आम्हाला वाचवायची प्रार्थना करतो. आम्हाला पहिल्या आगमनामध्ये प्रभू प्रत्येकाला तू भाग दे बापा, कोणी मागे राहायला जाऊ दे नको प्रभू. आम्ही गाफील राहिलो तर प्रभू ज्या दिवशी तुझं येईल अशा दिवशी जर आम्ही गाफील राहिलो तर तो आमच्यासाठी थांबणार नाही, आमची वाट पाहणार नाही आणि प्रभू कदाचित दार बंद होईल. आम्ही प्रार्थना करतो ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नको प्रभू येशू. आजच आम्ही क्षमा मागतो आम्ही केलेल्या वाईट गोष्टींची, दुष्कर्मांची प्रभू आम्ही क्षमा मागतो. वी रिपेंट लॉर्ड प्रभू. आज आम्ही क्षमा मागतो, पश्चाताप करतो बाबा. प्रभू आम्हाला आमच्यावर दया कर प्रभू, आमच्यावर दया कर, आमच्या लेकरांवर दया कर, आमच्या मंडळीवर दया कर, तरुणांवर दया कर प्रभू. येशूच्या नावामध्ये आज प्रार्थना करतो, परिवारावर दया कर बाबा. हे दिवस पुन्हा एक वार पहिल्या प्रीतीमध्ये येण्याचे असू दे प्रभू. लॉकडाऊन असो नसो प्रभू, या कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही असलो तरी आम्ही तुला धन्यवाद द्यावा प्रभू. आम्ही तुझे आभार मानावे, तुझ्याकडून आम्ही वचन मिळवण्याचा प्रयत्न करावा म्हणतो. आम्ही प्रार्थना करतो, आमच्याशी बोल. हालेलुया, सर्व गौरव तुला देतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझे राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरचा मास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केली तसे तूही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व तुझंच आहे. आणि प्रभू आज आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो. धन्यवाद येशूच्या नावामध्ये, आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याच्या पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. सुखरूप राहा आणि स्वतःची काळजी घ्या. माझी खात्री आहे देव लवकरच हे दिवस, या दिवसातून आम्हाला सुखरूप पार देणार आहे आणि प्रभू आम्हाला नवीन हृदय, नवीन अंतःकरण दिल्याशिवाय राहणार नाही. वी विल बी डिफरंट आफ्टर द लॉकडाऊन. Amen.
देवा तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड.